यवतमाळ हा महायुतीचा गड, हाच गड उद्ध्वस्त करण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीच्या समोर आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीमधली फूट आणि तिकीट वाटपादरम्यान झालेल्या रस्सीखेचीनंतर महायुतीचीच ताकद दिसून येते। या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांसमोर बंडखोरांनी मोठं आव्हान उभं केलेलं आहे। पाहूयात। यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, पुसद आणि दिग्रस हे 4 आणि वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा हे 2 असे एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख हे 94,473 इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले। पुसद वगळता इतर सर्व मतदारसंघात देशमुख यांना मताधिक्य मिळालं होतं। यवतमाळ विधानसभा मतदारसंघात यंदा 22 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। भाजपकडून 4 टर्म आमदारकी भूषवणारे विद्यमान आमदार मदन येरावर यांची थेट लढत काँग्रेसच्या बाळासाहेब मांगुळकर यांच्याशी होत आहे। प्रहार पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी यांनी सामान्याचा माणूस म्हणून निवडणूक रिंगणामध्ये उडी घेत तिसरा पर्याय उभा केलाय। काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके आणि भाजपचे अशोक उईके राळेगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवतायत। राळेगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। वसंत पुरके आणि अशोक उईके यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे। काँग्रेसमधून इच्छुक असलेल्या अशोक मेश्राम, किरण कुमरे आणि डॉक्टर अरविंद कुळमेथे यांनी वेगळ्या पक्षात जाऊन निवडणूक रिंगणामध्ये उडी घेतली आहे। दिग्रसमध्ये शिवसेनेकडून विद्यमान मंत्री संजय राठोड तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये चुरशीची लढत होतीये। आता तब्बल 20 वर्षांनी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे राठोडांविरोधात निवडणूक रिंगणामध्ये उतरलेत। 2 दिग्गज उमेदवारांमुळे यंदा दिग्रसमधील लढतीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय। पुसद हा नाईक घराण्याचा बालेकिल्ला। या मतदारसंघातून 1952 पासून आतापर्यंत सलग नाईक घराण्यातील आमदार विधानसभेवर निवडून येतोय। या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे। अजित पवारांनी इंद्रनील यांना उमेदवारी दिली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद मैंद यांना उमेदवारी दिली आहे। उमेदवारी न मिळाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माधव वैद्य वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा मतदारसंघात यंदा पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे। भाजपनं दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा न्यायक यांना तिकीट नाकारलं। त्यामुळे न्यायक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे। तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सई डहाके यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे। तर दुसरीकडे नाईक घराण्यातील मनोहर नाईक यांचा मुलगा ययाती नाईक हे बंडखोरी करत समनक जनता पार्टीकडून रिंगणामध्ये उतरलेत। तर उमेदवारी न मिळाल्यानं अजित पवारांची साथ सोडून युसुफ पुंजानी यांनी MIM कडून उमेदवारी मिळवली आहे। तर सुनील धापकेर हे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। त्यामुळे इथं पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे। वाशिम मतदारसंघात भाजपनं 4 टर्म आमदार राहिलेल्या लखन मलिक यांची उमेदवारी कापून श्याम खोडे यांना निवडणुकीमध्ये उतरवलंय। तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेनं डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील राजा पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तसंच महायुतीमध्ये भाजप महामंत्री राहिलेले नागेश खोपे यांनीही बंडखोरी केली आहे। तर वंचितनं मेघा डोंगरे यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे इथं चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। 2-2, 4-4 वेळा आमदारकी भूषवणारे आणि सत्तेची फळं चाखणारेच उमेदवार समोर असल्यानं त्यांच्याकडून अपेक्षा बाळगायच्या तरी काय असा प्रश्न मतदार राजांपुढे आहे। तरी देखील योग्य उमेदवार विधानसभेत पाठवण्यासाठी विचार करूनच मतदान करण्याची मानसिकता ही मतदार राजांमध्ये दिसून येत आहे। वाशिमहून गणेश मोहोळेसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ।